मंडळी, राजकारणात नेहमीच काही ना काही घडत असतं, पण काही वेळा या घडणाऱ्या गोष्टींची हालचाल इतकी मोठी ठरते की संपूर्ण पटच हलतो। छत्रपती संभाजीनगर मधील राजकारणात असाच एक मोठा धक्का बसलाय, कारण 37 वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकानं आता उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला आणि शिंदे सेनेच्या गोटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। हा धक्का केवळ एका नेत्याच्या जाण्यापुरता नाही, तर येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धोकाही ठरू शकतो। हा नेता कोण आहे आणि त्याच्या ठाकरे गटातून जाण्याने काय परिणाम होतील याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत शहराचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपे यांच्याबद्दल। त्र्यंबक तुपे हे नाव छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खूप मोठं आहे। उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी सहसंपर्क प्रमुख आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे नेते विनायक राऊत यांना पाठवला। तुपे 1988 पासून शिवसेनेत काम करत होते। त्यांनी 2016 नंतर 19 महिने महापौर म्हणून काम पाहिलंय। सभागृह नेता, सभापती, महापौर, ग्रामीणचे जिल्हा प्रमुख, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे सहसंपर्क प्रमुख या पदांवर त्यांनी काम केलंय। आपल्या या राजीनाम्याबद्दल त्र्यंबक तुपेंनी स्पष्ट शब्दात म्हटलं, माझ्या उद्धव ठाकरेंबाबत काही नाराजी नाही, पण मला जिल्हा प्रमुख पदाचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही। माझ्या वॉर्डाच्या विकासासाठी मला निर्णय घ्यावा लागला आणि याच कारणांमुळे त्यांनी पक्ष सोडायचं ठरवलं। आता हा राजीनामा फक्त राजकीय नाही तर मानसिकतेचाही आहे, कारण इतकी वर्ष काम करून एकनिष्ठ राहून जेव्हा एखाद्याला वेटिंग मध्ये ठेवलं जातं तेव्हा नैसर्गिकरित्या मनात कटुता येऊ लागते। पण मंडळी, इथं एक मोठा राजकीय प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे तुपेंचं हे पक्षांतर नेमकं कोणाला फायदेशीर आणि कोणाला तोट्याचं ठरेल। यावर बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे गट आधीच छत्रपती संभाजीनगर मध्ये कमकुवत होत चाललाय। याआधी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, गजानन बारवाल, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासारखे मोठे चेहरे शिंदे गटात गेलेले आहेत आणि आता आणखी एक माजी महापौर त्यांच्या सोबत जाणार आहे। म्हणजे ठाकरे गटाकडे उरलेलं काय? फक्त भावनिक आवाहन आणि काही मोजके कार्यकर्ते। दुसरीकडे शिंदे गटाकडे बघितलं तर जरी काही पदाधिकाऱ्यांना पद मिळाली नाहीत म्हणून अस्वस्थता असली तरी नवीन नेत्यांचा ओघ थांबलेला नाही। त्र्यंबक तुपेंचा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत होणार आहे। त्यांच्यासह 2 माजी आमदारही येणार आहेत। आणखी नेते येण्यास तयार आहेत असं जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं। आता यातला मोठा राजकीय अँगल म्हणजे आगामी महापालिका निवडणुका। या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि याआधीच ठाकरे गटातले अनेक मोठे चेहरे शिंदे गटात गेले आहेत। याचा थेट अर्थ म्हणजे उद्धव ठाकरे गट कमकुवत होणार आणि शिंदे गटाचं वर्चस्व वाढणार। पण याला दुसरी बाजूही आहे। शिंदे गटात जरी नेते येत असले तरी आतल्या पातळीवर संघर्षही सुरू आहे। नव्यानं आलेल्यांना पद द्यावं की जुन्यांना सांभाळावं हा मोठा प्रश्न आहे। उदाहरण द्यायचं झालं तर तुपेंना घेतल्यास स्थानिक पदाधिकारी राजीनामा देतील असं पत्र राजेश जंगले यांनी थेट एकनाथ शिंदेंना पाठवलंय। म्हणजेच तुपेंचा हा प्रवेश सोपा नाही, तर त्याला मोठं राजकीय उत्तरदायित्व जोडलेलं आहे। या सर्व घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे गट हा सगळा धक्का कसा पचवणार असा प्रश्न उपस्थित होतो, कारण एकामागून एक नेते जात आहेत, शहरात संघटना कोलमडतीये आणि उद्धव ठाकरेंचे फक्त आव्हान आहे, शिवसैनिक माझ्या सोबत आहेत, हे अजून किती दिवस टिकणार? कारण मतदार शेवटी स्थानिक नेतृत्वाकडे पाहतात आणि जेव्हा स्थानिक नेतेच शिंदे गटात जात आहेत तेव्हा मतदार आपोआप त्या बाजूला झुकतात। अशातच संजय शिरसाटांनी म्हटल्याप्रमाणे 2 माजी आमदारही शिंदेच्या शिवसेनेत येणार आहेत। ते कोण आहेत? जर खरंच ते आले तर हा शहराच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरेल, हे मात्र नक्की आहे। म्हणजे मंडळी, त्र्यंबक तुपेंच्या जाण्यानं उद्धव ठाकरे गटाला बसलेला हा धक्का फक्त सुरुवात आहे का, की अजून मोठं वादळ पुढे येणार आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। याचं उत्तर पुढच्या काही दिवसात समोर येईलच। एकूणच त्र्यंबक तुपे यांच्या प्रवेशानंतर अजून कोणते दिग्गज ठाकरे गट सोडून जाणार आणि या धक्क्यानं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नेमकं काय बदलणार हे पाहणं खरंच रोचक ठरणार आहे। एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राइब करा।
त्याचं काय महाराष्ट्र.